आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्याचं नवीन वाळू धोरण हे मंजूर करण्यात आलं आणि ज्या ज्या वाळू घाटांना पर्यावरण विभागाची मान्यता आहे हे सर्व वाळू घाट आता उपविभागीय स्तराच्या एरियाला एक निविदा काढून निविदा पद्धतीने आता मोठ्या प्रमाणावर वाळू घाटाचं संचालन होणार आहे। जी जुनी डेपो पद्धती आहे ती डेपो पद्धती बंद केली आहे आणि आता डेपो जिथे सुरू आहे ते त्या काळाकरता सुरू राहतील जेवढ्या काळाकरता दिले आहे। परंतु या राज्यात आता डेपो पद्धती बंद झाली। आता लिलाव पद्धतीने या ठिकाणी 2 वर्षाचा लिलाव एका रेती घाटाकरता करून उपविभागात जेवढे रेती घाट आहे ते एकत्र करून 2 वर्षाचा लिलाव आणि खाडी पात्राकरता मात्र 3 वर्षाकरता आता ही मान्यता आपण देतो आहे। खरं तर या ठिकाणी जी घरकुल आहेत घरकुलांना आपण 5 ब्रास मोफत रेती देतो आहे आणि प्रत्येक वाळू घाटामध्ये 10% रिझर्वेशन हे आपण त्या ठिकाणी प्रत्येक वाळू घाटाला घरकुलाकरता ठेवलेला आहे। आणि ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक जे स्थानिक त्या ठिकाणी ग्रामपंचायती आहे स्थानिक बांधकाम आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढची कारवाई करायची आहे। खरं तर एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता मंत्रिमंडळात की जे जलसिंचनाचे मोठे प्रकल्प आहे ज्यामध्ये उजनी सारखे तलाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू आलेली आहे ती वाळू निष्कासन करणे आणि धरणाची कॅपॅसिटी वाढवणे याकरताही आज मंत्रिमंडळात चर्चा झाली। सोबतच या ठिकाणी ही चर्चा झाली की परराज्यातनं जी वाळू येत आहे ती या राज्यामध्ये येत असताना आपण 0 रॉयल्टी देतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध मोठ्या प्रमाणात वाळू येतं त्याबद्दलची ती चर्चा या सभागृहात झाली कॅबिनेटमध्ये झाली आहे। मला वाटतं या ठिकाणी जे आम्ही निर्णय घेतलेले आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं की जनतेला वाळू उपलब्ध झाली पाहिजे। जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय झाला पाहिजे याकरता जे जे स्त्रोत आहे ते नियमाप्रमाणे आम्ही करतो आहे। पुढच्या कॅबिनेटमध्ये आमचा एमसँड धोरण आणण्याचा प्रयत्न आमचा आहे। नैसर्गिक वाळू याचा धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये येणार आहे। म्हणजे एमसँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करणे आणि ती 100% पुढच्या 3 वर्षात ती वाळू जेवढे सरकारी बांधकाम आहेत इरिगेशन PWD ग्रामपंचायत जिल्हा परिषदा जे सार्वजनिक आणि सरकारी बांधकाम आहे त्या ठिकाणी एमसँडच वापरण्यात येईल। आता रेतीची नदीच्या रेतीची वाळूची गरज पडणार नाही। आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50 एमसँड बनवण्याचे क्रशर या ठिकाणी टाकणार आहोत आणि ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही वापरणार आहोत। त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये एमसँड धोरण आणण्याचा आमचा विचार आहे। दगडावरनं गिट्टीवरनं सँड तयार करणे हा धोरण आहे आणि आत्ताचा वाळू धोरण हा नदी पात्रातला खाडी पात्रातला आहे। त्यामुळे दोन्ही धोरणातनं राज्याचा डिमांड आम्ही सप्लाय पूर्ण करणार आहोत। सोबतच आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे जे फाळणीच्या काळामध्ये म्हणजे 1947 14 ऑगस्ट 1947ला त्या ठिकाणी जे विस्थापित झाले जे पाकिस्तानवरून आले आणि इथे सिंधी समाजाची जे एक मोठ्या वसाहती या राज्यात जवळपास 30 वसाहती सिंधी समाजाच्या आहेत ज्या वसाहती या विस्थापित झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत त्यांची मालकी मिळाली नाही। या राज्यामध्ये 30 वसाहती आहे सिंधी समाजाच्या। नागपुरात जेरीपटक्यासारखी वसाहत आहे अनेक वसाहती आहेत म्हणजे चाळीसगावला आहे जळगावला आहेत मुंबईमध्ये आहेत। या सर्व वसाहती कायदेशीर नाही आहेत। आज मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सिंधी विस्थापिताच्या जमिनीचा त्या ठिकाणी विशेष धोरण आम्ही आज आणलेलं आहे। केवळ ज्यावेळी ते विस्थापित झाले किंवा ज्यावेळी त्यांनी आपले घर खरेदी केले त्यावेळेचा रेडी रेकनर रेट लावून केवळ 2.5% शर्तभंग आणि 2.5% क्लास 1 करणे रेग्युलाइज करणे हे 5% आपल्याला आता या ठिकाणी रहिवासी करता लागतील
आणि 10% हे त्या ठिकाणी वाणिज्यकरता लागतील. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या राज्यातल्या जेवढ्या सिंधी वसाहती आहे, ज्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत, त्या क्लास 2 मध्ये आहेत, त्या सर्व वसाहती आता क्लास 1 मध्ये होणार आहे. मागच्या 50 वर्षापासून सिंधी समाज हा निर्णयाची वाट बघताय. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या महायुतीच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, संकल्पनाम्यामध्ये सिंधी बांधवाकरता ही घरं आम्ही कायदेशीर करून देऊ असा शब्द दिला होता. आमच्या सरकारने हा शब्द पाळलेला आहे आणि आजपासून सिंधी समाजाला त्यांचे घरं, त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठानं हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाला या ठिकाणी संपूर्ण लाभ मिळणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे. किती सिंधी समाजाला फायदा होईल, काय महाराष्ट्रात किती आकडेवारी आहे? राज्यातल्या आता प्रत्येक घराची आकडेवारी वेगळी आहे, पण 30 शहरं आहेत. म्हणजे नागपूर महाराष्ट्रात 30 शहरं आहे ज्यामध्ये आता सिंधी समाजाच्या वसाहती रेग्युलाइज होणार आहे. मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत आणि ह्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत. त्या आता सर्व कायदेशीर होणार आहे, शर्तभंग होणार, क्लिअर होणार आहे आणि आता वर्ग 1ही होणार आहे. सिंधी समाजात ज्या दिवशी तो विस्थापित झाला, ज्या दिवशी त्याला तो ज्या जागेवर बसला, त्या वर्षीच्या रेडी रेकनर रेटवर आम्ही 2.5% रहिवासी, शर्तभंग 2.5% कायदेशीर करणे आणि वाणिज्याला 5% आम्ही घेतो आहे. त्यामुळं ज्यावेळी जो व्यक्ती ज्या जागेवर बसला त्या दिवशीचा रेडी रेकनर रेट आम्ही लावणार आहे. 30 मोठ्या वसाहती आहे, त्याची आता कॅल्क्युलेशन होईल, पण त्या पूर्ण वसाहती आता रेग्युलाइज करण्याच्या मोठ्या वसाहती आहेत. चाळीसगावची मोठी वसाहत आहे, जळगावची आहे, अमळनेरमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे, जरीपटका नागपूरमध्ये आहे. खूप मोठ्या वसाहती आहे या. उल्हासनगर फक्त यातून वगळलेला आहे. उल्हासनगर करता आपण वेगळा निर्णय करणार आहोत. बाकी वस्त्या महाराष्ट्रातल्या उल्हासनगर सोडून बाकी सर्व वस्त्या आता कायदेशीर होणार आहे. आमच्याकडले 2 अधिकारी हे या ठिकाणी अजून जॉईन झाले नाही. साधारण त्यांची आता आम्ही विभागीय चौकशी सुरू केली आहे आणि त्यांना आता शेवटी एक 24 तासाचा आम्ही अवधी दिला आहे. 24 तासामध्ये हे अधिकारी जर जॉईन झाले नाही तर त्यांच्यावर आम्ही विभागीय चौकशी करू. यामध्ये सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी जे होते दिलीप क्षीरसागर हे अजूनपर्यंत जॉईन झाले नाही. जात पडताळणी समिती चंद्रपूर या ठिकाणी त्यांना दिला होता. संजीव जाधव एक आहेत जे सारथीला त्या ठिकाणी निबंधक होते, ते आता बीडला दिलं होतं त्यांना जात वैधता प्रमाणपत्र क्लिअर करण्याकरता. हे दोघंही अधिकारी जॉईन झाले नाही, क्षीरसागर आणि जाधव. यावर शिस्तभंगाची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. सरकारबद्दल एक बातमी समोर आली आहे की कॅबिनेट मंत्री जे आहेत ते राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाहीत, त्यामुळे कुठे नाराजीचा सूर आहे अशी एक बातमी समोर आलेली आहे. नेमकं काय आहे स्पष्ट नाही. आता याच्यामध्ये कुठला विषय दिला पाहिजे राज्यमंत्र्याकडे याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निर्देश दिले आहे. निश्चितपणे यातला कुठला विषय दिला पाहिजे. कॉशी ज्युडिशियल काही विषय आहेत. माझ्याकडे जर विचार केला तर 11,000 केसेस जवळपास माझ्याकडे कॉशी ज्युडिशियल पेंडिंग आहे. त्यातल्या 2-3 हजार केसेस आता मी दिलेले आहेत आणि देतो आहे. पण बाकी विषय जे आहेत मंत्री महोदयाकडले त्यातले काही अधिकार त्यांना दिले गेले पाहिजे अशी, आणि स्वाभाविक आहे ते दिले गेले पाहिजे. त्याकरता आम्ही सर्व मंत्री एक त्या ठिकाणी कुठल्या विषय राज्यमंत्र्याला वर्क केले पाहिजे यावर चर्चा करतोय. हर्षवर्धन पाटलांनी आज पुन्हा एकदा तुमची भेट घेतलेली आहे, त्यामुळे पुन्हा चर्चा झाली, घरवापसी होणार का? नाही. हर्षवर्धन पाटील त्यांच्या एका इंदापूरच्या संस्थेच्या एका कायदेशीर करण्याच्या प्रकरणामध्ये म्हणजे त्यांचा जे काही एक संस्था आहे त्याच्यात काही अडचणी निर्माण झाल्या, त्याकरता महसूल खात्याकडे काही नसती आहे. त्याकरता ते माझ्याकडे आले होते. कुठली राजकीय चर्चा झाली नाही आणि राजकीय चर्चेचा प्रश्न उठत नाही, कारण ते आता शरद पवार साहेबांकडे गेले आहे. भारतीय जनता पार्टींना त्यांना भाजपमध्ये घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. ते आता शरद पवार साहेबांकडे आहे, त्यामुळे तिकडंच त्यांनी थांबलेलं बरं. सर, महाबळेश्वर मधील वेंगामाई नदी जी आहे ती प्रचंड प्रदूषित झालेली आहे.
जी माहिती समोर येते तिथे प्रचंड प्रमाणात रेसॉर्ट आणि जे हॉटेल्स आलेले आहेत सांडपाण्यावरती प्रक्रिया न करता पाणी सोडत आहे. सर्वात मोठं पर्यटन स्थळ महाबळेश्वर महाराष्ट्राचं आहे. काय कारवाई नाही, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नदी प्रदूषित करण्याचा डायरेक्ट ग्रामपंचायतीने डायरेक्ट नगरपालिकेने आपला जो सांडपाणी आहे तो डायरेक्ट नदी नाल्या उपनद्याला सोडलेला आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने फार मोठी कारवाई होण्याची गरज आहे. कुठलाही STP नाही आहे, कुठलाही ट्रीटमेंट प्लांट नाही आहे आणि सरसकट पिण्याच्या पाण्याच्या नळयोजना सर्व नदी नाल्या उपनद्यावर आहे. त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या नळयोजना दूषित होत आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आरोग्य बिघडत चाललं आहे आणि हे मोठा चॅलेंज आहे सरकारला की सर्व ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेने पाणी डायरेक्ट सोडलेलं आहे नदी नाल्याला. त्यामुळं हे एक मोठा चॅलेंज पर्यावरण विभागाने आमच्या सर्वांसमोर आहे. निश्चितपणे याकरता कडक पावलं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही उचलू आणि हे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही कृत्रिम वाळू संदर्भात जे धोरण सांगत आहात, नेमकी वाळू पुन्हा कोणाला वापरता येईल, कशा प्रकारे वाळू तयार केलेली असेल आणि ही कितपत सुरक्षित आहे? देशभरामध्ये आता सँड म्हणतो, कृत्रिम वाळू, नैसर्गिक वाळू आपण त्या ठिकाणी पेक्षा कृत्रिम वाळू. आता नदी नाल्यानी किंवा नदीनी हे नैसर्गिक वाळू असतं पुरामध्ये ते वाहून, पण दगडखानी जे आहेत आपल्या, आता दगडखानी जर विचार केला तर एक जर दगडखान तयार केली आपण आणि त्याला खालीपर्यंत नेलं तर तलावही तयार होईल, आतमध्ये दगड निघेल, त्या दगडावरनं क्रेशर आहे, एक सँडचा आता क्रेशर येत आहे, त्या क्रेशरला आम्ही आता इंडस्ट्रीचा दर्जा येतो, इंडस्ट्री, आणि एक इंडस्ट्री तयार होईल. MSMEचे सर्व बेनिफिट त्यांना मिळतील आणि हे सँड म्हणजे दगडावरनं तयार करणारी वाळू आणि त्या वाळूला वॉश केली तर आपल्या नैसर्गिक वाळूपेक्षा 10 पट जास्त स्ट्रेंथ या वाळूला आहे, 10 पट जास्त चांगली वाळू सँड आहे. त्यामुळं हा एक मोठा पर्याय राज्यामध्ये आहे. पुढच्या काळामध्ये तुम्ही नैसर्गिक वाळू नाही मिळाली तरी एका जिल्ह्यामध्ये 50-60 क्रेशर टाकले आपण कृत्रिम वाळूचे, तर मला वाटतं या राज्याची डिमांड पूर्ण होईल. त्याकरता आम्ही आता पुढच्या कॅबिनेटमध्ये राज्याचं पहिलं सँड धोरण जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, पण राज्यामध्ये सँड धोरण नाही आहे. ते सँड धोरण आणतो आहे, त्याला इंडस्ट्रीचा दर्जा आम्ही देतो आहे, त्याला MSMEचे बेनिफिट देतो आहे. एका जिल्ह्यात 50 क्रेशर आम्ही लोकांना सांगू, युवा त्यांच्याकडे जमीन असेल त्यांनी टाकावं, नाही तर सरकारी 5 एकर जमीन देऊ. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करू आणि ज्या ठिकाणी हे सँड होईल ते जे दगड आम्ही काढू जमिनीतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलाव तयार करण्याचं काम, म्हणजे जलसंधारणाचं काम, दगड काढून त्या ठिकाणी सँड तयार करण्याचं काम, नदी पात्राला डॅमेज न करता आपण मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे तलाव तयार करायचे, त्यातनं जो काही दगड निघेल त्यातनं वाळू तयार करायची आणि ती वाळू वॉश करून आपण त्या ठिकाणी बांधकामाला द्यायची. आत्ता 20% बांधकामं 100 या ठिकाणी बंधनकारक केलं आहे, म्हणजे PWDकडे 20% बांधकामं, सर्व शासकीय बांधकामांना 20% आता आम्ही अलाव केलेलं आहे. 3 वर्षामध्ये या राज्यातले सर्व सरकारी बांधकामं हे 100% सँडवर जाणार आहे, 100% सँडवर. कृत्रिम वाळू आहे आताही सुरू आहे आणि अनेक कॉन्ट्रॅक्टरने डोंगर पोखरलेले आहेत. पर्यावरणाचा संतुलन होत नाही का? नाही, आता आपण त्याच्यामध्ये पर्यावरण पूरक म्हणजे जमिनीचं आहे, जमिनीच्या खाली पाणी तलाव तयार करणे. आपण उलट जातोय, डोंगर पोखरण्यापेक्षा जमिनीखाली जायचं, तिथे जलसंधारणाचे तलाव निर्माण करायचे आणि त्यातनं निघणारा दगड हा कृत्रिम वाळू करता वापरायचा, सँड करता वापरायचा. उलट आम्ही करतोय, वर डोंगर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत पोखरायचे नाही, उलट जमिनीत जाऊन त्या ठिकाणी तलाव तयार करून जो दगड निघेल त्यावर सँड तयार करायची, असा धोरण आम्ही करतो आहे. हे एक महत्वाचं धोरण या राज्यामध्ये येणार आहे आणि त्यांची रॉयल्टी 200 रुपये असणार आहे. या वाळूची रॉयल्टी 600 रुपये असणार आहे नैसर्गिक वाळूची, पण आम्ही याची रॉयल्टी जी आहे ती 200 रुपये करतो आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ही वाळू या राज्यामध्ये येईल आणि मोठ्या प्रमाणावर जे आता वाळू माफिया आहे, हे वाळू माफिया जे कशामुळे आहे तर आपला जेवढा डिमांड आहे तेवढा सप्लाय होत नाही म्हणून वाळू माफिया येतात आहे. त्यामुळे वाळू माफियागिरी बंद करायची असेल तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सँड तयार करायची शासनाची त्या ठिकाणी पुढाकार घेतला आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला होता त्याचा अहवाल जो आहे तो आता शासनाकडे आपल्याला माहिती मिळते. उच्चस्तरीय ती समिती जी नेमली होती शासनाने, त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. नेमकी काय कारवाई होणार? नाही, आता त्याच्यामध्ये आरोग्य विभाग काम करतात आहे. प्राथमिक अहवाल आलेला आहे, त्या अहवालावर त्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणावर जे नियमानुसार कारवाई ते होईल, पण अशा कारवाया करणं अपेक्षित आहे, कारण अशा कारवाया झाल्या नाही तर राज्यामध्ये सुळसुळाट वाढेल आणि कोणीही गरीब माणसाचा जीव जाईल. त्यामुळं पुढच्या काळामध्ये अशा हॉस्पिटल पैशाकरता रंगदारी करतात आणि गरीब माणसाला लुटण्याचा प्रयत्न करतात, त्यावर मात्र कारवाई झाली पाहिजे आणि त्याकरता पूर्ण मंत्रिमंडळ त्या बाजूने आहे. सर, मुंबईसाठी टाटा पॉवर बँक बनतात, त्याला सुद्धा आपण मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तशी मंजुरी मिळाली नाही. मला याच्यात माहिती घ्यावी लागेल MERCने काय मंजुरी दिली, पण आजच्या कॅबिनेटमध्ये तसा काही प्रस्ताव नव्हता. MERCने काय मंजुरी दिली ते बघावी लागेल. लाडक्या बहिणीचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळतोय यावेळेस, नाही, लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे. अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्त्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे, असंच शासनाची भूमिका आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.